नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. तर काल मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. तर पूजा केली होती मी. तर आज उत्तर पूजा करायची आहे. तर आधी देवघरातील देवांची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आता उत्तर पूजा करायची आहे मला. त्यासाठी मी दहीव्रताचा नैवेद्य तयार करून घेतला आधी. त्यानंतर हळदी कुंकू लावून समई लावली आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावले. त्याच्यानंतर आरती केली विहानाने मी. त्यानंतर प्रार्थना केली की काही चुकलं असेल तर माफ कर आणि तुझी कृपा सगळ्यांवर राहू देत, अशी प्रार्थना करून अक्षता टाकून नमस्कार करून घेतला विहानाने मी. त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि मग उत्तर पूजा केली. तर जी मांडणी केली होती ती मी हळूहळू काढत होते. तर आधी मूर्त्या ताम्हणात काढून घेतल्या. त्याच्यानंतर गूळ खोबरं वगैरे जी पानं वगैरे ठेवली होती ती मी काढून घेतलेली आहेत. त्यानंतर कलश अशा पद्धतीने पुनरागमन पुनरागमन असं 3 वेळा म्हणायचं आणि कलश असा उचलून 2-3 वेळा असं करायचं आहे. त्यानंतर पाणी मी झाडांना टाकलं आणि जी पानं होती ती मी 5 ठिकाणी टाकलेली आहेत. तर अशा पद्धतीने उत्तर पूजा करून घेतली. त्यानंतर जे देवाची भांडी होती समया, आरती वगैरे आणि ती घासून घेतली. आता विहानला मी आधी सगळं विहान सावरून घेतलं. सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर तो शाळेत गेला, त्याचा डबा वगैरे करून दिला आणि दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर निवांतपणे ही भांडी मी सगळी घासून घेतलेली आहेत. तर ही अशी चोकट ठेवली. ही अशी घासून वगैरे ठेवली तर डाग पडत नाहीत. त्यामुळे मी ज्या त्यावेळी सगळं करून ठेवते, नाहीतर मग ते तेलकट वगैरे तसंच राहतं. त्यामुळे ज्या त्यावेळी ही स्वच्छ केल्यावर व्यवस्थित राहतात ही भांडी. त्यानंतर मी ज्या भाज्या आणल्या होत्या त्या मी तशाच ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये. मला अजिबात वेळ मिळालेला नव्हता निवडण्यासाठी. तर 2-3 दिवस तशाच होत्या फ्रीजमध्ये. तर म्हटलं की आता ते निवडून ठेवूयात. तोपर्यंत विहानचं तुम्ही बघा काय चाललेलं आहे. तर खेळण्यांचा असा पसारा तो सतत घालत असतो मला. तर दिवसातून जवळजवळ 4-5 वेळा मला हा पगळा आवरायला लागतो. सगळी खेळणी अशी बेडवर पसरवून टाकलेली असतात त्याने आणि सगळ्या घरभर सगळी त्याची खेळणीच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.